गाईज आज ट्रायल झालेली आहे आणि त्यांना खूप आवडला आहे. परफेक्ट फिट का? आवडलं का? खूप छान शिवलं. अजून जर गेलं ना भारी वाटेल. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपल्याकडे ॲक्च्युली आता सध्या मी ब्लॉग टाकू शकत नाही, एडिट होऊ शकत नाही कारण बरीचशी कामं आली आहेत आणि मलाही लग्नाची पण कामं आहेत, मला जायचं पण आहे. त्याच्यामुळे मी सध्या थोडासा वेळ कमी पडतो आहे. सगळं वन मॅन आर्मी करायचं म्हटल्यावर खूप प्रॉब्लेम्स येतात. मी बघतेय कोणी हेल्प मला मिळते तर प्लीज कोणाला जर इवन इंटरेस्टेड टू स्किल एक्सचेंजसाठी म्हणजे तुम्हाला डिझायनिंग शिकायचं असेल तर मी तुम्हाला शिकवेन, तुम्ही त्या बदल्यात मला हेल्प करायची. सो असं जर कोणाला हवं असेल तर प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. चला आता आपण काम करूया. तर ही कस्टमरची साडी आलेली आहे आणि लेटेस्ट म्हणजे माझ्या नवीन कलेक्शनमधली डिझाईन त्यांना खूप आवडली. तर तशी सेम डिझाईन त्यांना बनवून घ्यायची आहे. तर आपण ही डिझाईन कॉर्सेट टाईप ब्लाऊज बनवणार आहोत. सो बघूयात आता हे कसं बनवून तयार होणार आहे ते. सो आता मी इथे ड्राफ्टिंग केली आहे, सुरू काम करायचं मी तुम्हाला दाखवते. आता इथे पूर्ण पॅटर्न टाकून घेतलेले, आपण ते कटिंग करून घेऊया. जर कोणाला हवं असेल तर हे कटिंगचे व्हिडिओ तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगा, आपण त्यावर फुल व्हिडिओ बनवूया. वेलकम बॅक टू माय चॅनल. ॲक्च्युली असं झालंय की आता हा ॲक्च्युली मी ठरवलं होतं की हे कालच कम्प्लीट करेल, बट काल काही झालं नाही कारण हे बघा मी आज ना शॉप बंद ठेवलं. दिसलं? आज मी शटरच नाही ओपन केलं कारण होतं काय, कोणी ना कोणी येतं आणि मग कामामध्ये मला थोडंसं लेट होतो कारण मलाच हँडल करावं लागतं ना सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मी आज शॉप ओपनच नाही केलं. मी म्हटलं काम तर करावंच लागणार आहे. बॅक साईडून आले आणि काम करत बसले. काय करणार आता, ऍक्च्युली आता कसं झालंय, आपली सुरुवात आहे आणि काम भरपूर आलेलं आहे आणि आपल्याकडे हेल्प नाही अजून कोणती. त्यामुळं सध्या सगळं आणि इव्हन मला पण जायचंय गावाला, त्याच्यामुळे मला असं काही प्रॉपर एखादा लेबर ठेवून पण काम करता येत नाहीये. त्याच्यामुळे जे काही आहे आता ते सगळं माझं मलाच मॅनेज करायचंय. मग आता अजून वेळ घालवण्यात पॉईंट नाही. आता राहिलेत फक्त 2 दिवस आणि अजून 2 ब्लाऊज, 2 ड्रेस आणि अजून माझं स्वतःचे सुद्धा ब्लाऊजचं काम राहिलेलं आहे थोडंसं. ॲक्च्युली 3-4 ब्लाऊज आहेत आणि 8-10 ब्लाऊज अजून वर आहे, पण ते आत्ता शक्यच नाही आहे आणि हे खूप अर्जंट आहे. जे काही 2-4 ब्लाऊज आहेत आणि जे स्वतःचे ब्लाऊज आहेत ते पण राहिलेले आहेत माझ्या बाजूला. इतकं तुफान टेन्शन आलेलं आहे. पण हेच तर असतं ना, हीच खरी गंमत असते. हे प्रेशर आपण मॅनेज करू शकलो, येस देन, आणि होईल. प्रत्येक गोष्टीला वेळ लागते आणि होतात, सगळं मॅनेज होईल. हे पण होईल. उद्या चालून आपण स्टाफ पण चांगला ठेवू कारण स्टाफ चांगला मिळणं हे पण खूप महत्वाची गोष्ट असते. मिळाला पाहिजे तो आपल्याला जसा पाहिजे तसा. त्याच्यामुळं शोध मोहीम चालू आहे. जर कोणी इंटरेस्टेड आहात, कोणी बघत असताल की ज्यांना खरंच कामाची गरज आहे, त्यांनी पण स्किल पण आली पाहिजे. ट्रेनिंग द्यायला तयार आहे मी, पण डेडिकेशन तुमचं पाहिजे, त्याशिवाय होत नाही. अहो मी 20-25 तास काम चालू आहे माझं. 25 तास नाही, सॉरी, 4-5 तास तरी ॲटलिस्ट रेस्ट घेते, नाहीत मग मी होल डे नाही काम करू शकत. कंटिन्यू 20 तास तरी ॲटलिस्ट मला म्हणजे करावंच लागतंय काम. आणि आता असं झालंय की हाऊस हेल्प सुद्धा नाही ठेवू शकत कारण मंथ एंड आहे, ठेवून उपयोग नाही. बघू आता हळूहळू, पण आताच मी भरपूर खर्च केलेला आहे ऑलरेडी. आता मला जास्त इन्व्हेस्टमेंटला पण नाही आहे, काम करणं तर गरजेचंच आहे. आहे सध्या. आणि बघा ना तुम्ही, ब्लॉग सुद्धा अपलोड होत नाहीत माझे कारण काय करणार ना माणूस, किती करणार करून करून. लिमिट असते, टाइम जातोय सगळ्या गोष्टीमध्ये.
होईल पण लवकरच चांगला स्टाफही मिळेल, मदत मिळेल आणि होईल सगळं. तर तुम्ही बघू शकता की काम चालू आहे. हॅलो, गुड आफ्टरनून. आता वाजले दुपारचे 2 वाजायला 10 मिनिटं बाकी आहेत. तुम्ही बघितलं तर मला 1 तासामध्ये हा ड्रेस कम्प्लीट करून बाजूला टाकायचा. मग दुसरा ब्लाऊज, अजून एक ब्लाऊज, 2 ब्लाऊज करायचे. तुम्ही बघू शकता किती पसारा झाला. एक डिजाइनर की लाइफ में खुद को बहुत क्लीननेस नहीं होता, बहुत पसारा होता है. हॅलो तर आपण जेव्हा फुल कॉन्सन्ट्रेटने काम करतो ना त्यावेळेस आपली कामं अचीव व्हायला लागतात. आता बघा आता वाजले 5:20. माझं सगळ्यात मोठं काम हा ड्रेस कंप्लीट झालेलं आहे. आता मी दुसरं ब्लाऊज घेतलं आहे, ते पण क्लायंटचं. आणि आत्ता टार्गेट असं आहे की हे ब्लाऊज होऊन अजून एक ब्लाऊज कंप्लीट करायचा आहे. तोपर्यंत शॉप ओपनच नाही करायचं. म्हणजे काय होईल सगळं. आणि मग उद्या फुल सगळं अजून एक आज पुन्हा एक म्हणजे लॉक लावून सुद्धा एक क्लायंट आलंच आहे आणि ते काम पण आलेलं आहे. तर ते काम आपल्याला उद्या करूनच टाकावं लागेल आणि मग आपल्याला आपल्या ड्रेसेसची पण कामं करायची. तर आज असं विचार करते की आज मी एक नाईट करणार आणि त्या नाईटमध्ये सगळी कामं करून टाकणार. म्हणजे काय होईल ना, कामं वेळच्या वेळेत आणि अगदी टाईमच्या आधी होत आहेत. मला त्याचा खूप आनंद आहे कारण की मला वाटलं नव्हतं की ते कसं होणार आहे. बट होऊ शकतं इफ तुम्ही फक्त टार्गेट पकडलं ना होऊ शकतं. सो हॅपी. मला तुम्हाला सांगायचं होतं की यस होऊ शकतं. आता पण बोललं आहे ना, मी तुम्हाला कळवतेच रात्रीपर्यंत होते की नाही होत, काय होतं आहे ना. पण थोडं डिझाईन कॉम्प्लिकेटेड समजा असं काही असलं तर थोडंसं त्रास होतो, वेळ होतो. मला वाटलं होतं थोडीशी होती डिझाईन कॉम्प्लिकेटेड, फर्स्ट टाईमच बनवणार होते त्यामुळं थोडंसं होता प्रश्न. बट ठीक है, कोई बात नहीं. अभी ये भी फिनिश करेंगे और वैसे मैं बताती हूँ आपको, सारी अपडेट देती जाऊँगी, है ना. और तिथे ज्वेलरी त्यांची 3 ब्लाऊज ते पण काढून ठेवले. अजून एक साडीसुद्धा यार आपल्याला साडी पण रेडी फिक्स साडी आहे, ती पण त्यांची कंप्लीट करून मग गावाला जायचं आहे मला. त्यामुळे होईल, प्रयत्न केला तर होतोच. आता आज रात्र बसलेलंच काम करत. आता लाईट जाऊ नये, काल लाईट पण गेली होती बाबा, ते वेगळंच काम. त्यामुळे लाईट फिट जाऊ नये आणि रात्री जेवढं होईल 12 वाजता, कारण माझी ना कपॅसिटी 12पर्यंतचीच आहे. 12च्या नंतर मला ना खूप जास्त त्रास व्हायला लागला. म्हणजे कसं असतं ना ते करायला पाहिजे, कपॅसिटी वाढवायला पाहिजे, पण वाटतं आपलं शरीर पण तर महत्वाचं असतं ना. कारण उद्याचा दिवस बेकार होऊन जाईल नाही, मेन विश्वास आहे. त्याच्यामुळे एक टाइम लिमिट ठरवलं आहे मी की बाबा एवढ्या टाइमपर्यंत आपण काम केलं तर ते आपल्याला एक उत्तम प्रकारे आपण करू शकतो. प्रत्येक बॉडीची एक कपॅसिटी असते ना, आहे बाबा मला मिनिमम 4 तास तरी झोप लागते. नाही तर मग आय एम आउट ऑफ कंट्रोल. म्हणजे खूप त्रास होतो, बॉडी पेन व्हायला लागते, त्यानंतर डोळे खूप जास्त त्रास होतो. त्याचीच एक मला हळूहळू होईल तशी पण. म्हणजे आता असं वाटतं की आपली स्वप्न साकार होतील. आज स्वयंपाकाचं पण संध्याकाळचं बघावं लागेल. आज मी फक्त खिचडी केली होती कारण भात उरलेला होता भरपूर सारा, त्याच्यामुळे म्हटलं की आज दाल खिचडीच करूयात.
आता संध्याकाळी पण लागेल हे ब्लाऊज कम्प्लीट होऊन स्वयंपाक करून मग येईल दुसरं ब्लाऊज कम्प्लीट करायला, है ना. तरच ते परफेक्ट येईल, कारण दोघही गोष्टी बॅलन्स कराव्याच लागतात, हे पण ते पण. कर सकते हैं, अगर हम ठान ले तो कुछ भी कर सकते हैं, है ना. कर लेंगे फिर. हॅलो गाईज, तर तेच आता हे कम्प्लीट केलं, ड्रेस कम्प्लीट केला, एक अर्ध ब्लाऊज कम्प्लीट केलं आणि म्हटलं आता चला स्वयंपाक करून घेऊ. स्वयंपाक करायला आली आहे. पोळी वरण भात लावलाय, पोळी केली आहे, आज वरण पोळी वगैरे खाऊन घेऊ. आता स्वयंपाक करेल आणि मग पुन्हा गेट बॅक टू वर्क. आज तर टार्गेट कम्प्लीट करायचं आहे, आज अजून 2 ब्लाऊज कम्प्लीट करूनच टाकायचे, म्हणजे गिरायकांचं फिनिश होईल. मग उद्या अजून एक खणाचं आलंय, कारण आता काहीतरी वारी चालली ना, विठ्ठलाची वारीचं काहीतरी चाललंय, तर त्याचं एक हँड पेंटेड लहान मुलीसाठी परत आणि वरचं चोली बनवायची आहे, तर ते एक आहे काम, तर ते उद्या कम्प्लीट करेल आणि मग माझं ब्लाऊज करायला घेईन, म्हणजे मग आवडेल सगळ्या गोष्टी. कारण परवा जायचंय, आता परवा सगळ्यांना देऊन माझं कम्प्लीट करून तेरवा जायचंय आम्हाला, पण मला बॅग भरायला पण 1 दिवस लागेल ना. माझे सगळे ज्वेलरी इकडे तिकडे सगळं काय 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 राहिले ते सगळं कम्प्लीट व्यवस्थित करून घ्यावं लागेल. अशी आहे गडबड सध्या, खूप सारी गडबड झाली. चांगलं वाटतं, जे काही गडबड आहे ना ती अशीच राहो, खूप सारी कामं व्हावेत आणि खूप छान असं जसा सुंदर रिस्पॉन्स तुम्ही आता देतात तसाच अजूनही द्या. खूप खूप छान वाटतंय मला. आता काय करेल, गावाला जाताना प्रवासामध्येच ब्लॉग एडिट करेल म्हणजे सगळं व्यवस्थित मॅनेज होईल, कारण काय करावं आता. ऍक्च्युली पण तिथे ना इंटरनेट इश्यू येण्याची खूप शक्यता आहे, पण बघू आता काय करेल, थोडस इंटरनेट एक्स्ट्रा टाकूनच घ्यावं लागेल, कारण ते काय काय करावं लागणारच आहे ना मॅनेज. हॅलो गाईज, तर आता मी हा ब्लॉग, आता वाजले रात्रीचे 9:30 आणि मी आता हे शेवटचं ब्लाऊजला स्लीव्ज वगैरे लावून काम करून घेते, म्हणजे माझं टार्गेट फिनिश होईल. तरी आज अजून एक ब्लाऊज शिवायचं होतं मला, आता मी कट करते आणि दुसऱ्याची एक स्लीव्ज लावायची, ती लावून घेते, म्हणजे मग काही काम घरी जाऊन करता येईल ना मला. अजून 2 ब्लाऊज कट पण करायचे, बघा त्यात धागा संपला, पुढच्यासाठी हो. आता हे ब्लाऊज आहे माझं, जे आता मी कम्प्लीट करतेय. कॅन नाही, कॅन कॅन कुठला स्कॅन, त्यांनी फक्त मागे हा, ट्रायल साठीच बोलवले मी तुम्हाला, काय काय नाही म्हणून. स्कॅन टाकायची, अजून काय काय करायचं. कॅन काय बघ की सारखी तेच शब्द लागले. आवडलं का? अजून जर केलं ना भारी वाटेल. करू, आता तर ट्रायलचा दिवस आहे, नंतर मग आपण जेव्हा प्रॉपर तयार होईल ना सगळा, त्यावेळेस प्रॉपर व्हिडिओ शूट करूया. बाई वेळ. वाव गाईज, आज ट्रायल झालेली आहे आणि त्यांना खूप आवडलं आहे, परफेक्ट आहे. आता फक्त काय झालं, उंचीला थोडंसं असं वाटतंय की जरा कमी पडेल, उंच मुलगी खूप आहे ती, त्याच्यामुळं आता आपण थोडंसं अजून जे आपण समजा असं मी विचार केला होता की थोडं मोठी झाली ती की तेव्हा त्याला आपण काट लावू, पण आता त्याची नीड आत्ताच भाजलेली आहे, सो तेवढंच थोडेफार चेंजेस आहे ते करायचे आणि मग फायनल ट्रायलला उद्या बोलवेल, उद्या फायनल करायला बोलवेल. आज मी ट्रायलला बोलवलं होतं, त्यांना खरंच खूप आवडलं आणि खूप छान पण दिसत होतं, तिला परफेक्ट दिसत होतं. हॅपी हॅपी. मला आता कामाचा मात्र भारी वाटतं. त्यांनी मला ना पेरू पण दिला, असंच म्हटलं ते आता
छान आणि ते जात होत्या त्यांनी पेरू घेऊन जाऊ लागला तर सो दे आर गिव्हिंग मी दिस पेरू. आय लव्ह इट. खूप मस्त आहे, गोड आहे. मे बी त्यांच्या वावरातला असेल. वाव. फिर में कुछ एक्स्ट्रा मिल जाए तो अच्छा लगता है ना. आता चला हे तर झालं की बाबा एक तर दिलं पण आता मी करते काय म्हणा माझी गडबड आहे ना. काही प्रॉब्लेम काय ते कसं कळणार. मग मी सांगते तुम्हाला फोन करून. मग येऊनच जाईल मग असं जर काय वाटलं मला नाही वाटत काही निघेल म्हणून. काही निघणार नाही पण आता फर्स्ट हा. टाइम होते मला पण नाही माहिती तुमचं बॉडीचं काय काय हा. नाही त्याच्यामुळे एकदा ट्रायल झाली की बेटर होतं म्हणून बाकी काही नाही. ट्राय करू शकता घालून बघा काही इश्यू असलं तर मला सांगा आपण घेऊ. चालेल. उद्या आहेत ना तुम्ही? लूज प्रॉब्लेम असणार हा. काही जर कुठे लूज टाईट झालं तर तेवढंच. हा हा मी आहे उद्या. चालेल. मी जाताना नेऊ का आता? हो मला हो ओझं नाही हो, आणावं. चालेल मी बॅग भरून हा. ठेवते. हा. चालेल. आलं काय. तर आता आजचा दिवस 2 ट्रायल होत्या. एक बाकीचे त्यांनी घेऊन पण गेल्या आणि आता मी रात्री वाजले बघा ऍक्च्युली आता मला मी सांगते 11:15 झाले आणि मी हे अर्ध काम कम्प्लीट केलंय. हे आम्ही वगैरे आहे ते लिहिलंय वरचं पेंटिंग राहिलं सकाळी उठून बघू. परत खूप झोप येते. सो बाय.